यवतमाल नगर परिषद की ओर से कीटजन्य रोगों और उनके बचाव के उपायों पर एक कार्यशाला का आयोजन किया गया। यह कार्यशाला जिलाधिकारी विकास मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पाटकी और जिला आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले के मार्गदर्शन में हुई। इस कार्यशाला में मुख्याध्यापक, आरोग्य कर्मचारी, सीआरपी और वस्ती सेविकाएं बड़ी संख्या में उपस्थित रही। कार्यशाला की अध्यक्षता नगर परिषद के उप मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश भोयर ने की। कार्यशाला में बताया गया कि वस्ती सेविकाएं घर घर जाकर कीटजन्य रोग जैसे मलेरिया, डेंगू आदि के प्रति जागरूकता फैलाएगी और जरूरी रोकथाम उपाय अपनाने के लिए नागरिकों की मदद करेगी। इस संबंध में जिला स्वास्थ्य अधिकारी और मुख्य अधिकारी ने उपस्थित लोगों का मार्गदर्शन किया। इस दौरान प्रमुख मार्गदर्शक के रूप में डॉक्टर तनवीर शेख उपस्थित थे। इस कार्यक्रम में प्रमुख अतिथियों में एडीएमओ रेशमा शेंगार, नागेश कापटे और अक्षय नवलकर शामिल थे। मी जिल्हा हितोप अधिकारी, जिल्हा हितोप कार्यालय यवतमाळ, माननीय जिल्हाधिकारी विकास मीणा सर, तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पाटकी सर, तसेच माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी सुभाष ढोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये यावर्षी नगर परिषद आणि नगरपंचायत या ठिकाणी आपल्याला ब्रीडिंग चेकर, वस्ती सेविका ही जे कार्यक्रम आपण घेतलेला आहे, या अनुषंगाने आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये यांचं 1 जुलैपासून आपण त्या ठिकाणी कार्य राबवणार आहोत। हे जे वस्ती सेविका तसेच सीआरपी आणि आपले आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन शहरी भागामध्ये त्या ठिकाणी असणारे कंटेनर सर्वेक्षण करणार आहेत आणि त्या कंटेनर सर्वेक्षणामध्ये असणारे एडिस डासाचे एग्ज आहे, लार्वा आहे, यांना आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी आपल्याला टेमिफॉस ॲक्टिव्हिटी करून त्यांना डिस्ट्रॉय करायचं आहे, यापासून जे होणारे अडल्ट मॉस्किटोचं प्रमाण कमी होईल आणि या अनुषंगाने आपल्याला एग्स, त्यानंतर लार्वा आणि प्युपा या स्टेजेसला टेमिफॉस ॲक्टिव्हिटीने आपण डिस्ट्रॉय केलं तर त्यापासून अडल्ट मॉस्किटोचं प्रमाण कमी होईल। नागरिकांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे, प्रत्येक नागरिकाला कळायला पाहिजे, म्हणून आपण शाळेच्या विद्यार्थ्यांना आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे। कारण सर्वात इफेक्टिव्ह आयसी शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत होऊ शकते, म्हणून आपण ही कारवाई आपण सुरू केलेली आहे। ही दोन्ही ॲक्टिव्हिटी आपण या जुलै महिन्यापासून चालू करणार आहोत, जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये आणि झालाच लवकरात लवकर आपण त्यांना अटकात आणू शकू। कोणत्याही प्रकारच्या डेंग्यू रुग्णांचे लवकरात लवकर त्वरित निदान होणे, त्याचा उपचार करणे हा आपला उद्देश आहे आणि इतर लोकांना त्याचा ट्रान्समिशन होणे म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करणे हे आपला ध्येय आहे।